8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि माहितीपूर्ण बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याआधीच केंद्र सरकार चालू जुलै 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये मोठी वाढ करण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग समजून घेऊया यामागचे नेमके सांख्यिकीय गणित काय आहे. ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांना चालू जुलै 2026 पासून 3% महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता आहे. याआधी जानेवारी 2026 मध्ये 2% वाढीसह सध्या कर्मचाऱ्यांना 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे. आता यामध्ये आणखी 3% भर पडल्यास एकूण महागाई भत्ता 63% पोहोचणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कर्मचाऱ्यांच्या हातात नक्की किती पगार येणार. महागाई भत्त्याची गणना ही मूळ पगारावर केली जाते. समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 40,000 रुपये असेल तर 60% DA नुसार त्यांना आतापर्यंत 24,000 रुपये भत्ता मिळत होता. मात्र 63% DA लागू झाल्यास हा भत्ता 25,200 रुपये होईल. म्हणजेच दरमहा एकूण पगारात थेट 1,200 रुपयांची वाढ होईल. मूळ पगार जेवढा जास्त तेवढीच ही पगारवाढीची रक्कम मोठी असेल. ही वाढ 1 जुलै 2026 पासून लागू मानली जाईल. नियमाप्रमाणे केंद्र सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळात याची अधिकृत घोषणा करेल, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियर्स देखील मिळेल. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही नक्कीच एक मोठी भेट ठरणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि शासकीय योजनांच्या अशाच अचूक विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.